पोटे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र पार पाडला गेला. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे एक मोठा मॅच जो मात्र आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला माल्लेड बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते माही 11 आंबेडे. संतोष स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला. पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते. माही 11 आंबेडे संघाचा अकाउंट या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता ओपन झालाय. जगदीश आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती. एक धाव फलकावरती आहेत. जगदीशचा हा बॉल कैलाससाठी फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. फील्ड झाला चेंडू. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 3 या धावसंख्येवरती. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम माल्लेड बी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते माही 11 आंबेले. माल्लेड बी संघाला खऱ्या अर्थानं 2 धाव्यांची पॅनल्टी लागलेली आहे. इथे फटका चांगला. क्षेत्ररक्षक अवेलेबल. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा पार. षटकार. माल्लेड बी संघाला 2 धाव्यांची पॅनल्टी. याचं कारण असं की तुमच्या 12व्या खेळाडूचं ट्रेस कोट नाहीये. 1 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आपण 2 धावा पॅनल्टीच्या त्यामध्ये ऍड करू. बॅकफूट वरती बॅकफूट पंच. फलंदाज कैलास भांडेच्या बाडमधून चेंडू सीमा पार. चौकार. खऱ्या अर्थानं मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते. कुणाल दादा सुरोसे खऱ्या अर्थानं ते आता या स्पर्धेमधून रजा घेत आहेत. त्यांचा पुन्हा एकदा त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाच्या वतीनं आपण मनापासून आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद दादा, तुम्ही या स्पर्धेसाठी आलात. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला तुम्ही दिलात आणि या स्पर्धेची आणि या रंगमंचाची शोभा वाढवली. पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आम्ही तुमचा आभार व्यक्त करत आहोत. सो 2 धावा या बॉलवरती येताना आपण पाहिलेल्या आहेत. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावात बॅटिंग करते माही 11 आंबेले. 15 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करतोय, म्हणजे झाल्या 17. षटक पहिलं संपलेलं आहे, जिथे 17 धावा धावफलकावरती त्रिमूर्ती ऑफिशियल चषक ही स्पर्धा आपण पाहताय. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आज या स्पर्धेचा 4था दिवस. जर कोणी या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तुम्ही देखील या कुटुंबात मध्ये सहभागी व्हा आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत 0 मिनिटात पोहोचतील. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा तुम्ही घर बसल्या त्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. फलंदाज तयार. ओ बॅकफूट वरती गेलेत. फटका येते देखील चांगला. संतोष गडगेचा ट्रेडमार्क. चेंडू सीमा पार. चौकार.
21 21 धावा धावफलकावरती आहेत. वैभव या गोलंदाज देखील आता स्वॅगनं स्वागत केलं जातं आहे मैदानाच्या आतमध्ये. गुड स्टार्ट टीम माही 11 आंबेले या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं प्रथमतः बॅटिंग करत असताना 21 धावा. पुन्हा एकदा हुक केलाय, प्रॉपर टायमिंग, चौकानंतर ठोकलाय फलंदाज संतोष गडगेनं हा षटकार. मॅक्सिमम 6 धावा षटकार. इथे लाईन अप्रतिम जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संतोष तयार, संतोष गडगे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. फुल लेन आडवा बाद ऑन साइडला, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन तोडली फोडली. वन मोर बिग हिट, चेंडू सीमा पार, चौकार. संतोष गडगे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. फुल लेन आडवा बाद ऑन साइड. फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती आक्रमण जे मात्र केलं जात आहे. संतोष गडगे आणि त्याच्या सोबतीला कैलास भांडेच्या माध्यमातून शॉर्ट पिच हॅमर करण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली आहे गोलंदाज वैभवची. इथे मिनी कमबॅक आपण म्हणू, कारण धावा या ओव्हरमध्ये देखील भरपूर आलेल्या आहेत. जिथे संतोष जर आपण पाहिला तर 5 बॉल त्याने फेस केलेत, 15 धावा त्याच्या बाडमधून. तर कैलास भांडे खऱ्या अर्थानं 5 बॉल मध्ये 14 धावांवरती नॉट आउट. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये वाडा शॉट, चेंडू सीमा पार, हेलिकॉप्टर उडवला आणि लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि त्यांचा संघ खऱ्या अर्थानं इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. माही 11 आंबेळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गुड स्टार्ट माही 11 आंबेळे. अप्रतिम सुरुवात जी मात्र आपल्याला पाहायला मिळते, जिथे संतोष गडगेच्या बाडमधून 21 धावा, कैलास भांडेच्या बाडमधून 14 धावा. कमालीची भागीदारी पार्टनरशिप
धनाजीचा पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका येते चांगला आहे, चेंडू सीमारेषेचा वेध घेतो आणि जाईल चेंडू सीमा पार, शेर कितना भी बूढ़ा हो जाए शिकार करना नहीं छोड़ता, चौकार. आहे 41 धावा धावफलकावरती. कैलास भांडेच्या बाळमधून हा चौकार आपण पाहिलाय. अप्रतिम सुरुवात माही 11 आंबेडे या मॅच मध्ये करत असताना जगदीश हा गोलंदाज आपण पाहता गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती चौकार आला, फलंदाज तयार. फुल टॉस वरती पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलाय, सिंगल आली या बॉल वरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचलं ते 42 या धावसंख्येवरती. 42 ऑन बोर्ड दिस टाइम टीम माही 11 अंबेले. विकेट गमावलेली नाही आहे, ही जमेची बाजू. भागीदारी पार्टनरशिप ज्या वेळेस तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता, ज्याच्या वेळेस तुम्ही एखाद्या टार्गेटचा पाठलाग करत असता, त्यावेळेस भागीदारी होणं हे भरपूर महत्त्वाचं असतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक आगळा वेगळा शॉट आपण पाहिला बॅटर संतोष गडगेच्या बॅटमधून, परंतु कोणत्या प्रकारचे धाव या बॉलवरती नाही आहे. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जगदीश जो दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय, जिथे तिसऱ्या ओव्हरची सुरुवात त्याने थोडी खराब केली, परंतु इथे आता कमबॅक करावंच लागेल. मार्लेट बीला विकेट करण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. आडव्या बॅटनं काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी संतोष निघाले होते. शेवटच्या मोमेंटला कैलास भांडेने थांबवलंय. एक धाव या बॉलवरती आली. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जातात 43. 43 धावा धावफलकावरती बॅटर तयार. फुल लेनचा समोरच्या दिशेनं सेफ झोन, सेफ शॉट, व्यासपीठाला दिली आहे सलामी, चेंडू सीमा पार, कैलास भांडेचा तडाखा. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, फटका इथे चांगला पाहायला मिळतो. सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा देखील यशस्वीरित्या कंप्लीट ज्या मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. पहिल्या डावात बॅटिंग करते माही 11 आंबेडे. धावफलकाचा विचार आपण केला तर 49 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स ट्रॉली तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया DJ अक्षय. ऐकूया एक गोड संगीत.
प्रफुल येत आहेत चौथ्या ओव्हरमध्ये. प्रफुल पवार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धनाजी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल फटक्यात दमदार संतोष गडगे लाशाच्या बॅटमधून चेंडू सीमा पार षटकार. फिफ्टी अप 55 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. भागीदारी दोन फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कैलास भांडेला आपण पाहताय 53 धाव्यांची भागीदारी 19 बॉलमध्ये, जिथे 28 धाव्यांवरती नॉटआउट खेळतोय संतोष गडगे अर्थात लाशा आणि कैलास भांडे खेळतोय 9 बॉलमध्ये 25 धाव्यांवरती. अप्रतिम सुरुवात राहिली या माही 11 आंबेळे या संघाची. पहिल्याच बॉलवरती धनाजीवरती केलेलं हे आक्रमण आपण पाहिलं. बॅटर संतोष गडगेच्या बॅटमधून षटकार जो मात्र येताना आपण पाहिलाय. इथून कमबॅक करावं लागेल माल्लेड बी संघाला, कारण हे दोन फलंदाज जर 5 ओव्हर खेळले तर मग 80 90 95 पर्यंत धावफलक जाऊ शकतो. फलंदाज तयार. प्रोजेक्टचा स्कोर जर आपण पाहिला तर 86 सद्यस्थितीला दाखवत असताना फुल लेनचा बॉल. वन मोर बिग हिट. चेंडू फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस. इट आउट ऑफ द पार्क. षटकार. दोन चेंडूवरती दोन मोठे प्रहार, दोन षटकार जे मात्र येताना पण पाहिलेले आहेत. 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धनाजी हा गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. 2 बॉलवरती 2 षटकार. संतोष गडगे फलंदाज तयार होतोय स्ट्रायकिंग एंडवरती. 11 बॉल आतापर्यंत फेस केलेले आहेत. 34 धाव्यांवरती नॉट आउट. तर एका बाजूला कैलास भांडेला आपण पाहता ज्यानं 9 बॉल फेस केलेत. 25 धाव्यांवरती तो देखील नॉट आउट आहे. 61 धावा धावफलकावरती आहेत. गुड स्टार्ट टीम माही 11 आंबेळे. ओहो हो, पुन्हा एकदा यावेळेस जर आपण पाहिलं तर चेंडू सीमा रेषा पार. 2 षटकारानंतर संतोष गडगेच्या बॅटमधून हा चौकार. बॅटर तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनाजी. इथे लाईन चांगली होती. हो गई गलती, हो गई भूल. दांडी दांडी
नवीन फलंदाज हितेश येत आहेत. हितेश डोंगरे हा फलंदाज आपण पाहिला. पहिलाच बॉल खेळत असताना फटका चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्या ठिकाणी. एक धाव या बॉलवरती आली. टीमची टोटल 66 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे संतोष गडगे हा फलंदाज बाद होताना आपण पाहिला. 66 धावा धावफलकावरती. फलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती. आडवा बाटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. शेवटचा बॉल फेकलाय डॉट. 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावात बॅटिंग करते माही 11 आंबेळे. धावसंख्येचा विचार आपण केला तर 66 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज प्रणित पवार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 66 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल ऑफस्टिकला मिस करत असताना पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल 67 धावा 1 फॉर दी ओव्हर. 67 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रणित पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडवरती हितेश डोंगरे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल. या 6 बॉलमध्ये धावा काढणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 80-85 धाब्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कारण सेट बॅटर आपण पाहताय कैलास भांडे जो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. आणि इनॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डरमध्ये दाखल झाला फलंदाज हितेश डोंगरे. या फलंदाजाकडे भरपूर सारी क्षमता. फुल लेनचा बॉल. हितेश साडी मेजवानी स्वीकारली. चेंडू सीमा पार. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या वरून हा षटकार. डीजे अक्षय षटकार आलाय. 73 धावा धावफलकावरती. हितेश डोंगरेच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. फलंदाज तयार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे लाईन चांगली आहे. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला बॉल प्रणित पवारचा राहिलाय. डॉट बॉलची सांगता जी मात्र होताना आपण पाहिली आहे. 73 धावा धावफलकावरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4. आतापर्यंत परफेक्ट ट्रॅकवरती चालत असताना टीम आपण पाहताय माही 11 आंबेळे. फलंदाज तयार गोलंदाज प्रणित पवार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. चेंडू हवेत. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. 2 धावा या बॉलवरती आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. 2 धावा या बॉलवरती येतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 75 या धावसंख्येवरती. 75 ऑन बोर्ड दिस टाइम टीम माही 11 आंबेळे. अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. संतोष गडगे त्याचबरोबरीनं कैलास भांडे हितेश डोंगरेच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. शॉर्ट पिच. आडवा बॅट नॉन साईडला डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. ओहो त्याच्याकडनं झाले मिस्टेक. जस्ट लाईक अ बुलेट. चेंडू गोलीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तयार. वन मोर बिग हिट. चेंडू सीमा पार. चौकार. षटकार.
फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती हितेश डोंगरे आणि आतापर्यंत हाय स्कोरचा विचार आपण केला तर शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा संघाने 90 धावा बनवल्यात. या बॉलवरती षटकार आला तर तो हाईट स्कोर देखील या ठिकाणी तुटला जाईल, परंतु आपण पाहिलं तर एका टप्प्यानंतर शेवटच्या बॉलवरती आलेल्या 4 धावा. पहिल्या डावात बॅटिंग करत होती टीम माही 11 आंबेळे. बनवल्या गेल्या तब्बल 89 धावा आणि 90 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे माल्लेड बी या क्रिकेट संघासमोर. हे टार्गेट बनलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाचे आयोजक स्वप्नील दादा पोटे. थँक्यू सो मच. नव्वद धावांचं लक्ष ठेवलंय मालेड संघासमोर. मातबराचा संघ आहे, होम ग्राउंड होता त्यांचा असा माई 11 आंबेले. त्यांना फाईट करेल मालेड बी. 90 धावांची गरज आहे, मोठं असं लक्ष आहे पण लक्ष साध्य करावं लागेल कारण आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी इथे ते लक्ष पार करावं लागेल. पाहूया सलामीचे दोन सलामीवीर जगदीश आणि प्रफुल. गोलंदाजी मार्कवर हितेश. सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू, कुठल्या प्रकारची धाव नाही, सुंदर असा चेंडू तल्ला हितेशानं. स्ट्राईकला प्रफुल. मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो प्रफुल, परंतु आपल्या आज गावासाठी कशा प्रकारे खेळ करतोय पाहायला
लागेल. सुनील मालींचा संघ. सुनील माली म्हटलं की अनेक खेळाडूंना ज्यांनी घडवलं असं हे व्यक्तिमत्व, भगवा चषकाचे आयोजक आणि आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर असं चेंडू. पाहूया कुठल्या प्रकारची. एक धाव. संघाचं खातं 1 ने ओपन होत आहे. धावसंख्या झाली ती 1. बिनबाद 1. जगदीश. सुंदर असा फटका. गॅप सिलेक्शन. एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 2. बिनबाद 2. अजूनही जिंकण्यासाठी 88 धावींची गरज. भरपूर असं मोठं लक्ष आहे. ते लक्ष पार करायचं आहे मालेड संघाला. पाहूया पुढे चेंडू आणि वाईडच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली ती 3. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हितेश टू जगदीश. पुढील चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळेल आपल्याला सुनील माली सरांचं. नजाकत भरा गोलंदाज आहे. खूप अशी शैली आहे त्याच्याकडे. ऑफ कट करतो, लेग कट करतो, स्विंग सुद्धा करतो हितेश. आणि होम ग्राउंड आहे, त्याचा फायदा त्यांना नक्की होईल. पुढील चेंडू जगदीश साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 4. अजूनही पहिल्या षटकातील काय चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हितेश. हा सामना जर जिंकायचा असेल तर षटकार चौकारांची बोली करायला लागेल मालेड संघाला. परंतु बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय ह्या मालेड संघाला हितेशनं. पुढील चेंडू. सुंदर असा फटका, परंतु उंची गाठली. पाहूया झेल होते का. थोडस खराब क्षेत्ररक्षण. हितेश यांचं फॉलो थ्रो मध्ये बॉल गॅरी करायला गेला, परंतु किती झालं. धावसंख्या झाली ती 5. षटक समाप्त. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. विजयासाठी अजूनही 85 धावींची गरज. आज साठी हायवे एंड कडनं अरुण. स्ट्राईकला येतो जगदीश. आपल्या संघासाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. जखडून ठेवलाय मालेड संघाला. जिंकायचं असेल तर षटकारांची बोली करावी लागेल, परंतु गोलंदाजी अटॅक इतका सुंदर आहे की कुठल्या प्रकारची धाव घेऊन देत नाही मालेड संघाला. स्तब्ध करून ठेवला आहे. पुढील चेंडू अरुण यांचा. पुन्हा एकदा सुंदर फटका. गॅप सिलेक्शन आणि तिथे सुद्धा सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. दुसरी धावी पूर्ण. धावसंख्या झाली ती 7. पुढील चेंडू अरुण यांचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू.
सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सुनील बाबांचं, परंतु बॅकअप मिळाला नाही. त्यानंतर लेग बायची एक धाव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अरुण प्रफुल थोडस खराब असं यशरक्षण पाहायला मिळालं सुनील माली यांचा आणि नशिबाचा चौकार सनीदेव ढीजेला. नांदगाव संघाचा कर्णधार आणि भालुक संघाचा कर्णधार कमिटीशी संपर्क साधायचा. नाणेफेकीचा होईल कौल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अरुण पुन्हा एकदा सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक तयार, परंतु जरा असा खराब असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 14. 19 चेंडू 76 धावांची गरज. मोठं डोंगर पार करायचं आहे, परंतु इथे वाईडच्या स्वरूपात एक धावसंख्या झाली आहे ती 15. 19 चेंडू मध्ये 75 धावांची गरज. षटकार चौकार मारावे लागतील. नांदगाव संघाचा कर्णधार साई आलम आपला कर्णधार पाठवायचा आहे. पुढील चेंडू सुंदर फटका आणि खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीनंतर धावसंख्या होईल ती 19. भालुक संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. नांदगाव संघ आपला कर्णधार कृपया पाठवायचा आहे. अन्सार जे उपस्थित होत आहेत. नाणेफेकीचा कौल सूरज कापडे सर यांच्या हस्ते. धावसंख्या झाली ती 19. गोलंदाजी मार्कर हितेश डोंगरे ज्याच्या बॅटिंगमधनं सुद्धा चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी सुद्धा सुंदर हाताळली त्याने. कुठल्या प्रकारच्या पहिल्या इनिंग मध्ये 23 धावांची तुफानी खेळी हितेशच्या बॅटिंगमधनं पाहायला मिळाली. तसंच गोलंदाजी सुद्धा चांगली हाताळली आहे. पुढील चेंडू हितेश यांचा. जगदीश साठी नो लुक शॉट, परंतु मागे श्रीरक्षक तैनात. मोठा झटका. गडी बाद. जगदीश बाद. आपल्या संघासाठी आक्रमक खेळी करावी लागेल वैभव याला. हे सामना जर खेचून आणायचा असेल तर षटकार चौकारांची बोली करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हितेश तो वैभव. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसरं धावेचा प्रयत्न, परंतु एकदा पूर्ण. धावसंख्या झाली ती 20. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवर हितेश. प्रफुल तो सुंदर फटका. स्ट्रेट ड्राइव्ह आणि षटकार. षटकाच्या मदतीनंतर धावसंख्या झाली ती 26.
ही झेल घेतली ग्रामस्थांनी. त्यांच्यासाठी खास बक्षीस नकुल भाऊ यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक इथे आलेले आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व नकुल भाऊ, आंबेलीचे ग्रामस्थ, महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 27. आणि आमचे आधारस्तंभ 14 चेंडू 63 धावांची गरज. असे षटकार त्यांना भरपूर मारावे लागतील कारण हा सामना जर खेचून आणायचा असेल. कारण मागे श्रीकृष्ण उभा आहे असं म्हटलं जातं कारण सुनील माली किंग मेकर आहेत ते. एक सामन्याच्या आतमध्ये एक बाहेर नकुल भांडे, श्रीकृष्ण बलिराम ही दोघ भावांची जोडी आहे. मित्रप्रेम बंधुप्रेम तुम्ही पाहू शकता. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 28. गोलंदाजी मार्कर हितेश, सुंदर असा गोलंदाज आहे, चांगला स्मेल त्याने हाताळला आहे. पुढील चेंडू प्रफुल साठी. पुन्हा एकदा सुंदर इष्टरक्षण, कुठल्या प्रकारची धाव नाही. 3 षटक सामन्यानंतर धावसंख्या झाली ती 28. 12 चेंडू 62 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक. महात संघाचे सिनियर फलंदाज सन्माननीय जयवंत सुरोशे अर्थातच पप्पू दादा, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. पप्पू दादा देखील उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चषक सौजन्य लाभले. असे पप्पू दादा, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं. गोलंदाजी मार्कवर मेघराज. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 29. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मेघराज, सुंदर फटका परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि गडी बाद. चांगला लागलेला मोठा झटका, ज्याच्या बॅट मधून धावा येतो त्यात असा वैभव. प्रफुल संभाजी न्यू बॅट्समन. स्ट्राईकला तो संभाजी आणि पुन्हा गडी बाद. दांडी दांडी गुल.
हॅट्रिक वर असेल मेघराज. सुंदर अशी गोलंदाजी हाताळलेली आहे मेघराज यानं. पाहूया हॅट्रिक घेतोय का. जर हॅट्रिक घेतली तर नकुल मांडे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. एक दिलदार असं व्यक्तिमत्व सुंदर असा फटका, परंतु धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 30. 8 चेंडू 60 धावा. सुंदर असा हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि खणखणीत चौकार. अशक्य असा सामना आहे. औपचारिकता बाकी. गोलंदाजी मार्कवर मेघराज. पुन्हा एकदा सुंदर फटका. पाहूया झेल होते का. कैलास भांडे आणि झेल सोडलेलं. जरा खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅटिंग सुद्धा सुंदर केली होती, परंतु क्षेत्ररक्षण जरासं खराब कैलास यांचं. धावसंख्या झाली ती 36. 6 चेंडू 54 धावेंची गरज. कर्णधार कोणाला देतात संधी, कारण औपचारिकता बाकी आहे. 6 चेंडू 54 धावेंची गरज आहे. रमेश गीते, मालसेस एक्सप्रेस, दिंडा, अशोक दिंडा. त्यांच्या बेडरूम मध्ये पाहिलं तर दिंडाचा फोटो आहे. असे रमेश गीते. हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. पैशांची उधळण आंबेले गावातून. भेंडीचा पैसा. गोलंदाजी मार. अदिंडा. सुंदर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 37. एक स्मित अशी चेहरा आहे. चेहऱ्यावरती दुःख असो किंवा सुख असो, चेहऱ्यावरती एक गोड स्माइल असते. दिलदार असं व्यक्तिमत्व रमेश गीते. संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात, परंतु ती हाताळावी कशी हे त्यांच्याकडून शिकावं असं हे व्यक्तिमत्व. सुंदर असा चेंडू हाताळलाय. धावसंख्या 1 ने वाढली. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं, परंतु धावसंख्या झाली ती 38. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार रमेश गीते. पुन्हा एकदा सुंदर फटका. गॅप सिलेक्शन. पाहूया जातोय की चौकार. खणखणीत चौकार. देर आहे दुरुस्त आहे, पण रमेश गीते. खूप उशीर झाला. हे फटके अगोदर आले असते तर कुठेतरी संधी निर्माण केली असती. खणखणीत षटकार. षटकाराच्या मदतीनंतर धावसंख्या पोहोचते. सुरुवात जराशी लवकर करायची होती, परंतु लवकर वेग पकडला. लेट वेग पकडलाय. औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार रमेश गीते. पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदर फटका. खाली क्षेत्ररक्षक त्याने मांडला होता टोपला, परंतु त्याच्यामध्ये नाही बॉल चाफला. गडी नाही झाला बाद. एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. पुढील चेंडू. सुंदर फटका.
खणखणीत चौकार. आंबेले संघ विजयी. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. मान्य श्री जयवंतदादा सुरोशे उर्फ पप्पू दादा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025च्या पहिल्या पर्वामध्ये ट्रॉफी सौजन्य लाभलं, ते स्टेजवर स्थानापन्न झालेत. आपण लगेच त्यांचा सत्कार करूयात. सूरजदादा कापडी यांना विनंती आहे की दादांचा सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे स्टेजवर. मान्य श्री जयवंतदादा सुरोशे अर्थात आमचे लाडके पप्पू दादा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य लाभले या पर्वासाठी, त्यांचा इथं केला जातो शुभ सन्मान. सूरजदादा कापडी यांच्या हस्ते आपण दादांचा सत्कार करतोय. दादांचे आम्हाला नेहमीच साथ लाभते. या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला चषक सौजन्य प्राप्त झालं, त्याबद्दल दादांचे आभार. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब ज्यांनी पटकावलाय